लोकप्रिय मराठी अभिनेता पुष्कर जोग हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे। नुकतंच त्याने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे। या मुलाखतीत त्याच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात चर्चेंना उधाण आलं आहे। माझं कोणावरच प्रेम नाही आता, मी माझ्या मुलीसाठी जगतोय, माझ्या आईसाठी जगतोय असं पुष्करने म्हटलं आहे। द मराठी फाउंडरला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर जोग म्हणाला की माझं कुणावरच प्रेम नाही आता, मी माझ्या मुलीसाठी जगतोय, माझ्या आईसाठी जगतो आहे। मी आता 41 वर्षाचा आहे आणि पुढच्या 10 वर्षात मला एक फार्म हाऊस घ्यायचं आहे आणि छोटी छोटी 50 कुत्री घेऊन मला राहायचं आहे, कारण माणसांमध्ये आता प्रेम राहिलेलंच नाही। मला फक्त माझ्या मुलीकडून, आईकडून आणि काही पाळीव प्राण्यांकडूनच प्रेम मिळत आहे, बस, असे अभिनेता पुष्कर जोग म्हणाला आहे। पुष्करचं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे। मागील काही काळापासून पुष्करच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होत्या, कारण पुष्करच्या सोशल मीडियावर देखील फक्त त्याच्या मुलीसोबतचे फोटो पाहायला मिळतात। त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये त्याची आई आणि मुलगीच दिसत असल्याने अनेकांनी पुष्करच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। पुष्कर जोगने या मुलाखतीत बोलताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पहिल्यांदाच इतकं स्पष्ट वक्तव्य केलं आहे। यावरूनच अभिनेता पुष्कर जोगचा घटस्फोट झाला आहे असा अंदाज चाहत्यांकडून लावण्यात येत आहे। मात्र पुष्करने मुलाखतीत त्याचा घटस्फोट झाला आहे असं स्पष्ट शब्दात कुठेही म्हटलेलं नाहीये, पण त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी वादळ आल्याचा अंदाज अनेकांकडून लावण्यात येत आहे। पुष्कर आणि जास्मिन यांचं 2014 साली लग्न झालं होतं। 2018 साली दोघांना फेलिशा ही मुलगी झाली। मुलीच्या जन्मानंतर पुष्कर हा बिग बॉस मराठी 1 मध्येही सहभागी झाला होता। या शोच्या फॅमिली वीकमध्ये जास्मिन आणि फेलिशा यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता। त्यावेळी पुष्कर आपल्या कुटुंबाबाबत किती भावनिक आणि प्रोटेक्टिव्ह आहे हे पाहायला मिळालं होतं। मात्र आता पुष्करच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा आहेत। मात्र यावर पुष्करने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये।